नमस्कार. आजच्या या विशेष विश्लेषणात सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. सध्या देशभरात एक खूपच गुंतागुंतीचा आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा चर्चेत आहे. तो म्हणजे अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाचा, म्हणजेच सब कॅटेगरायझेशनचा. आणि ह्या पार्श्वभूमीवर एक मोठा वैचारिक आणि सामाजिक वाद समोर आला आहे. चला तर मग आज आपण ह्या संपूर्ण वादाच्या अगदी मुळाशी जाणार आहोत. फक्त वरवरची माहिती न घेता या विषयाचे कायदेशीर, ऐतिहासिक आणि सामाजिक पैलू आपण अतिशय सखोलपणे समजून घेणार आहोत. तर आजच्या या विश्लेषणाचा मूळ केंद्रबिंदू असलेला प्रश्न असा आहे की कागदपत्रांवर धर्मबौद्ध आणि जात महार असं लिहिणं खरंच योग्य आहे का? सध्या काही नेते समाजाला असं आवाहन करत आहेत की कागदपत्रांवर धर्मबौद्ध लिहा पण जात म्हणून महार लिहा. आता हा प्रश्न ऐकायला जेवढा साधा वाटतो ना, तेवढा तो नक्कीच नाहीये. कायदेशीरदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूळ विचारधारेनुसार हे कितपत योग्य आहे? आज आपण कोणत्याही एका बाजूला न झुकता अत्यंत तटस्थपणे या प्रश्नाचे दोन्ही पैलू समजून घेणार आहोत. आज आपण नेमके कोणते मुद्दे पाहणार आहोत? तर ओळख आणि आरक्षणाचा प्रश्न, 1956चं ऐतिहासिक धर्मांतर, जात महार का लिहायची, याला विचारवंतांचा विरोध का आहे, कायदेशीर विरुद्ध वैचारिक दृष्टिकोन आणि शेवटी ऐतिहासिक की नवी ओळख. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या भागापासून, ओळख आणि आरक्षणाचा प्रश्न. आपल्या सर्वांना माहीतच आहे की भारतात अनुसूचित जातींना म्हणजेच SC प्रवर्गाला संविधानाने काही विशिष्ट अधिकार आणि आरक्षण दिलेले आहे. ऐतिहासिकदृष्ट्या पाहिलं तर महार समाजाचा समावेश हा याच अनुसूचित जातींमध्ये केला गेला आहे. यामुळे समाजाला शिक्षण, रोजगार आणि राजकीय प्रतिनिधित्वात अतिशय महत्त्वाचं संरक्षण आणि आरक्षण मिळतं. आणि हीच ती कायदेशीर चौकट आहे जिथून या संपूर्ण वादाला खरी सुरुवात होते. आता वळूया दुसऱ्या भागाकडे, 1956चं ऐतिहासिक धर्मांतर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जातीव्यवस्थेतून मुक्ती मिळवण्याची चळवळ. थोडं इतिहासात डोकावून पाहूया. 1956च्या आधी महार समाजाचा समावेश अनुसूचित जातींमध्ये होता. त्यानंतर येतो तो 1956चा ऐतिहासिक क्षण, जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला. आता या धर्मांतरामागचा सर्वात मुख्य आणि स्पष्टोद्देश काय होता? तर जाती व्यवस्थेच्या शृंखला तोडून त्यातून कायमची मुक्ती मिळवणं. पण आज इतक्या दशकांनंतर आपण पाहतोय की अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणामुळे जातीची ओळख पुन्हा टिकवून ठेवण्यावरून एक मोठा वाद निर्माण झालाय. हा संपूर्ण प्रवास आपल्याला दाखवून देतोय की भूतकाळातील ऐतिहासिक निर्णय आणि वर्तमानातील प्रशासकीय गरजा यांच्यात आज कशी धडक होत आहे. मग आता प्रश्न पडतो तो म्हणजे आपला तिसरा मुद्दा, जात महार का लिहायची? बघा, इथला सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की यामागे एक भक्कम व्यावहारिक आणि प्रशासकीय बाजू आहे. आता हे उपवर्गीकरण किंवा सब कॅटेगरायझेशन जे होणार आहे त्यामुळे अनुसूचित जातींमध्ये अंतर्गत आरक्षणाच्या वाटपाचा मुद्दा समोर आलाय. जर अंतर्गत वाटप स्पष्ट करायचं असेल तर तुम्ही कोणत्या विशिष्ट गटातून येता हे सिद्ध करणं प्रशासकीयदृष्ट्या बंधनकारक ठरतं. म्हणूनच काही नेत्यांचं असं ठाम मत आहे की जर कागदपत्रांवर जात म्हणून महार लिहिलं नाही तर भविष्यात समाजाची सामाजिक व ऐतिहासिक ओळख आणि हक्क पुसले जाऊ शकतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अनुसूचित जातींचा कोटा आणि त्यासंबंधित जे घटनात्मक हक्क आहेत ते अबाधित ठेवण्यासाठी ही ओळख टिकवणं आजच्या घडीला अत्यंत आवश्यक आहे. थोडक्यात सांगायचं तर हा निव्वळ भविष्यातील हक्कांच्या संरक्षणाचा प्रश्न आहे. पण याला दुसरी बाजूही आहे. आपला चौथा मुद्दा, विचारवंतांचा याला विरोध का आहे? अनेक बौद्ध विचारवंतांचं असं अगदी स्पष्ट म्हणणं आहे की जर आपण जाती व्यवस्थेतून कायमचं बाहेर पडण्यासाठीच बौद्ध धर्म स्वीकारला असेल तर मग पुन्हा कागदपत्रांवर जात लिहिणं हे अत्यंत विरोधाभासी नाही का? जातीची ओळख तशीच ठेवणं याचा अर्थ असा संदेश जातो की समाज अजूनही जाती व्यवस्थेच्या मानसिकतेतून आणि चौकटीतून पूर्णपणे मुक्त झालेला नाही. धर्मांतराचा जो मूळ आणि पवित्र उद्देश होता त्यालाच यामुळे कुठेतरी हरताळ फासला जातोय, असा हा अत्यंत परखड वैचारिक युक्तिवाद आहे. याच अनुषंगाने विचारवंत एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारत आहेत. बाबासाहेबांनी धर्मांतर करून जात मोडायचा प्रयत्न केला, मग आपण पुन्हा जात का अधोरेखित करतोय? हा प्रश्न केवळ एक टीका नाहीये बरं का, तर तो एका मूल्यांवर आधारित समाजाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. या एका वाक्यावरून आपल्याला या वादातील वैचारिक संघर्ष किती खोलवर रुजलेला आहे याची स्पष्ट कल्पना येते. आणि इथूनच सुरू होतो आपला पाचवा मुद्दा,
कायदेशीर विरुद्ध वैचारिक संघर्ष. या वादाचं नेमकं गुंतागुंतीचं वास्तव काय आहे? म्हणजे बघा, एका बाजूला आहे तो वैचारिक दृष्टिकोन, जो स्पष्ट सांगतोय की हे विरोधाभासी आहे. जातीचा उल्लेख करणं म्हणजे धर्मांतर करूनही जातीव्यवस्था कायम असल्याचं अप्रत्यक्षरित्या मान्य करण्यासारखंच आहे. पण दुसऱ्या बाजूला आहे ते कायदेशीर आणि प्रशासकीय वास्तव. ऐतिहासिक अनुसूचित जातींचे फायदे मिळवण्यासाठी आणि सरकारी कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी जातीचा उल्लेख करणं ही आजच्या व्यवस्थेची, कायद्याची आणि प्रशासनाची अट आहे. त्यामुळे यात योग्य काय आणि अयोग्य काय हे पूर्णपणे तुम्ही कोणत्या चष्म्यातून या समस्येकडे पाहताय यावर अवलंबून आहे. आणि म्हणूनच आपण या निष्कर्षाप्रत येतो की भारतातील आरक्षणाची आणि अधिकारांची व्यवस्था ही ऐतिहासिक जातीच्या ओळखीवर इतकी घट्ट विणलेली आहे की अनेक लोकांसाठी कागदपत्रांवर जात नमूद करणं ही केवळ एक प्रशासकीय मजबुरी किंवा अट बनून राहते. तो कोणत्याही प्रकारे जातीव्यवस्थेला दिलेला वैचारिक पाठिंबा नसतो. हा केवळ दैनंदिन व्यवहाराचा आणि कागदी सोपस्कारांचा एक भाग बनून राहतो. आता आपण आलोय विश्लेषणाच्या अगदी शेवटच्या टप्प्यावर. आपला 6वा आणि अंतिम मुद्दा, ऐतिहासिक की नवी ओळख. शेवटी हा प्रत्येकाच्या अत्यंत वैयक्तिक आणि सामूहिक चिंतनाचा विषय आहे. आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न नक्कीच उभा राहतो. आपण आपली ऐतिहासिक ओळख जपतोय की नव्या बौद्ध ओळखीला प्राधान्य देतोय? अधिकारांसाठी भूतकाळातील ओळख सोबत ठेवायची की आपल्या मूल्यांसाठी नव्या ओळखीला पूर्णपणे स्वीकारायचं? कागदपत्रांवर धर्म, बौद्ध आणि जात महार लिहिणं योग्य आहे की अयोग्य? यावर नक्कीच व्यापक विचार व्हायला हवा. तुमचे याबद्दलचा विचार कमेंट्समध्ये नक्कीच शेअर करा. आजच्या या विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जय भीम.